Good morning, student. In last video, we have to see trigonometric identities. Then we have to find out the values of the sine 0 degree, 30 degree, 45 degree, 60 degree, 90 degree, and also find the trigonometric ratios म्हणजे sin theta, cos theta, tan theta, cosec theta, sec theta, cot theta. For this, we have to calculate the value for the 0 degree, 30 degree, 45 degree, 60 degree, and 90 degree. Depending upon that value and these trigonometric identities, we have to solve practice set 6.1. Today we have to solve practice set 6.1. Here first we have to take an example. If theta is equal to 3/4, find the values of sec theta and cos theta. Means here we have to given the value of the tan theta, and then we have to find out the value of the sec theta and cos theta. This example we have to solve by the two methods. First method, in which we have to use the trigonometric identities, and in another method we have to use Pythagoras theorem. This example here we have to solve by using the trigonometric properties, trigonometric identities. Then here first we have to written here tan theta, which is equal to 3/4. We have to know the relation between tan theta and sec theta. Therefore, we have to using the trigonometric identities, that is 1 plus tan square theta, which is equal to sec square theta. This is one trigonometric fundamental trigonometric identities, and ही identity इथे यूज करणार आहे. Hence काय आलं 1 plus tan theta हे व्हॅल्यू काय आहे 3/4 bracket square, which is equal to sec square theta. Means here we have to substitute the value of the tan theta. Hence 1 plus 3 square किती येणार आहे 9, 4 square किती येणार आहे 16, which is equal to काय आलं त्या ठिकाणी sec square theta. Means ह्या टर्मचा we have to take काय केला square. Then काय येणार आहे त्या ठिकाणी we have to take cross multiplication. 16 plus 1 किती आलं 16 plus 16 into 1 किती आलं 16 plus इथे आलं या ठिकाणी तर रिमेनिंग डिनॉमिनेटर इथे 1 into 9 किती आलं 9 अपॉन 16 into 1 किती आलं इथं 60, विच इज इक्वल टू काय आलं सेक स्क्वेअर थीटा. म्हणजे इथं आपण छेद समान नाही म्हणून छेद समान करून घेण्यासाठी क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं. 16 into 1 प्लस काय आलं 9 into 1, 16 plus 9 अपॉन काय आलंय 16, विच इज इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा. आता यांची आपण बेरीज करू. 16 plus 9 विच इज इक्वल टू 25 अपॉन काय आलं त्या ठिकाणी 16, which is equal to sec square theta. आता we have to calculate the value for the sec theta. म्हणून आपण इथे लिहूया taking square root on both side. आता याचं स्क्वेअर रूट काढूया. 25 अपॉन काय घेतलं 16, which is equal to square root of the sec square theta. It is काय आलं त्या ठिकाणी sec theta. Hence काय आलं या ठिकाणी 25 चं रूट जे आहे ते 5 आहे, 16 चं रूट जे आहे ते 4 आहे. 5/4 which is equal to we have to get the value काय मिळाली त्या ठिकाणी सेक थीटा. म्हणजे आम्हाला काय व्हॅल्यू मिळाली बघा, सेक थीटाची व्हॅल्यू काय मिळाली 5/4 which is equal to काय आलं त्या ठिकाणी सेक थीटा. आता देन वी हॅव टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ द कोणाची काढायची त्या ठिकाणी कॉस थीटाची काढायची. आता कॉस थीटाची व्हॅल्यू जर काढायची असेल पण या ठिकाणी 5/4 सेक थीटा आहे, याच्यावरनं काय करू शकतो कॉस थीटाची व्हॅल्यू यूज करतो. म्हणजे इथं आता ट्रिगोनोमेट्रिक आयडेंटिटी आपल्याला यूज करता येणार नाही, कारण एक आयडेंटिटी आहे साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. ही वापरू शकत नाही कारण आम्हाला साइन थीटाची व्हॅल्यू माहीत नाही. दुसरी जी आपण सांगितलेली होती ती कोणती होती 1 प्लस कॉट स्क्वेअर थीटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थीटा, तीही व्हॅल्यू आम्हाला माहिती नाही. मग आता आम्हाला एक आयडेंटिटी आपण काल बघितली होती की रिलेशन बिटवीन सेक थीटा अँड कॉस थीटा. काय बघितलं होतं या ठिकाणी सेक थीटा विच इज इक्वल टू 1 अपॉन काय सांगितलं होतं कॉस थीटा, किंवा आम्ही काय म्हणू शकतोय कॉस थीटा विच इज इक्वल टू 1 अपॉन काय म्हणणार त्या ठिकाणी सेक थीटा. आपल्याला ही काल प्रॉपर्टी झाली सेक थीटा विच इज इक्वल टू 1 अपॉन कॉस थीटा. आता ह्या किंवा आपण असं म्हणू शकतो कॉस थीटा विच इज इक्वल टू 1 अपॉन सेक थीटा.
कोणतेही घ्या आणि त्याच्यामध्ये आपण काय करायची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची. हेन्स आपण इथे घेतलं सेक थीटा इज इक्वल टू 1 अपॉन काय घेतलं त्या ठिकाणी कॉस थीटा. सेक थीटाची व्हॅल्यू किती आहे त्या ठिकाणी 5/4 विच इज इक्वल टू 1 अपॉन काय गेला त्या ठिकाणी कॉस थीटा. बट वी हॅव टू कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ द कॉस थीटा. म्हणजे आम्हाला व्हॅल्यू कोणाची पाहिजे कॉस थीटाची. म्हणून आम्ही काय केलं त्याचा रेसिप्रोकल घेतला. तर रेसिप्रोकल घेतला तर तो काय आला इथं कॉस थीटा आला आणि मग ह्याचा सुद्धा रेसिप्रोकल घेतला तर वी हॅव टू गेट द व्हॅल्यू काय मिळाली 4/5. मीन्स हिअर वी हॅव टू कॅल्क्युलेट द व्हॅल्यू सेक थीटा विच इज इक्वल टू 5/4 अँड कॉस थीटा विच इज इक्वल टू 4/5. दिस एक्झाम्पल वी हॅव टू सॉल्व बाय युझिंग द काय केलं त्या ठिकाणी ट्रिगोनोमेट्रिक आयडेंटिटीज. ह्या ट्रिगोनोमेट्रिक आयडेंटिटीचा यूज करून आपण हे एक्झाम्पल काय केलेलं या ठिकाणी सॉल्व केलेलं आहे. तुम्ही पायथागोरसच्या थेरमनं सुद्धा हे एक्झाम्पल काय करू शकताय त्या ठिकाणी सॉल्व करू शकताय. एक्झाम्पल हिअर वी हॅव टेकन इफ 5 sec theta minus 12 cosec theta which is equal to काय सांगितलंय 0. Then we have to find out the value for of sec theta, cos theta and काय सांगितलंय त्या ठिकाणी sin theta. म्हणजे आम्हाला एक्झाम्पल काय दिलंय की 5 sec theta minus 12 cosec theta is equal to काय दिलंय त्या ठिकाणी 0 दिलंय. Then we have to find out the values of the sec theta, cos theta and sin theta. आता here also this example we also solve बाय युझिंग द काय करणार आहे ट्रिगोनोमेट्रिक आयडेंटिटी. इथं आपण बघूया एक्झाम्पल. आपण पहिल्यांदा फर्स्ट कॅरिड आउट दिस एक्झाम्पल इफ 5 sec theta minus 12 cosec theta विच इज इक्वल टू काय आले त्या ठिकाणी 0. पहिल्यांदा एक्झाम्पल लिहून घेतलं. आता इथं आपण घेऊया असं एक्झाम्पल लिहूया आपण. हेन्स 5 sec theta इज इक्वल टू ही 12 cosec theta टर्म आपण RHS ला घेऊया. मीन्स काय झालं इथं 12 cosec theta ला कळतंय. देन काय घेऊया आपण हा सेक थीटा आणि हा कोसेक थीटा इकडे आणला तर आपण काय होणार आहे इथं कोसेक थीटा इज इक्वल टू जसा 12 कोसेक थीटा आपण इकडं LHS ला आणलो तसं आता इकडे काय रिमेनिंग टर्म राहिली 12 राहिली आणि ही धीस टर्म 5 आहे ती इकडे आपण RHS ला आणली तर काय होणार आहे त्या ठिकाणी 5 होणार. म्हणजे वी हॅव टू गेट द व्हॅल्यू काय मिळाली त्या ठिकाणी सेक थीटा अपॉन कोसेक थीटा विच इज इक्वल टू 12 अपॉन काय राहिलं 5 राहिलं. आता इथं आपण काय करू शकतोय बट सेक थीटा म्हणजे काय लिहितो आपण त्या ठिकाणी 1 अपॉन कॉस थीटा लिहितो आणि कोसेक थीटा म्हणजे काय लिहितो 1 अपॉन काय लिहितो त्या ठिकाणी साइन थीटा विच इज इक्वल टू 12 अपॉन 5. म्हणजे इथं आम्ही काय केलं इथं आपण लिहित असताना सेक थीटा म्हणजे काय लिहिला 1 अपॉन कॉस थीटा लिहिला आणि दुसरं काय लिहिलं कोसेक थीटा जो आहे विच इज इक्वल टू 1 अपॉन काय लिहिला साइन थीटा. म्हणजे ह्या व्हॅल्यू आपण इथं सबस्टिट्यूट केल्या. मीन्स आम्ही हे कसं लिहू शकतोय 1 अपॉन कॉस थीटा इंटू उलटं केलं इथं तर साइन थीटा अपॉन कायला 1 विच इज इक्वल टू 12 अपॉन 5. आता आम्ही काय केलं न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन केलं साइन थीटा अपॉन कॉस थीटा विच इज इक्वल टू 12 अपॉन 5. म्हणजे आम्हाला व्हॅल्यू काय मिळाली साइन थीटा इंटू 1 किती आला साइन थीटा कॉस थीटा इंटू 1 किती आला कॉस थीटा विच इज इक्वल टू 12 अपॉन 5. आपण काल रिलेशन भेटलं होतं साइन थीटा अपॉन कॉस थीटा मीन्स कोण असतो आमचा टॅन थीटा विच इज इक्वल टू 12 अपॉन 5. वाटल्यास इथे रिझन लिहू साइन थीटा अपॉन कॉस थीटा विच इज इक्वल टू टॅन थीटा. काय केलं बघा इथं आपण साइन थीटा अपॉन कॉस थीटा हा रेशो म्हणजे काय आला टॅन थीटा आणि त्याची व्हॅल्यू किती मिळाली 12 अपॉन 5. तर इथं आपण काय करू शकतोय ट्रिगोनोमेट्रिक आयडेंटिटीज त्या ठिकाणी यूज करू शकतोय. आपण इथं लिहूया we have आता आपण इथं टॅन थीटा आलाय म्हणजे आपण या टॅन थीटाच्या संदर्भातली आयडेंटिटी यूज करूया मगाशी वापरलेली 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा विच इज इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा. ही आयडेंटिटी आम्ही काय केली यूज केली. हेन्स 1 प्लस
टॅन थिटा व्हॅल्यू किती आहे 12/5. इथं लिहूया आपण 12/5 ब्रॅकेट स्क्वेअर विच इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. हेन्स 1 प्लस 12चा स्क्वेअर 144, 5चा स्क्वेअर किती आला 25 विच इज इक्वल टू काय आलं सेक स्क्वेअर थिटा. कळतंय. ह्याचा स्क्वेअर आपण इथं केला. परत इथं काय छेद समान नाहीये म्हणजे आपण इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार. हेन्स 25 प्लस 144 अपॉन काय आलं 25 विच इज इक्वल टू काय आलं तिथं सेक स्क्वेअर थिटा. हेन्स आता आपण दोघांची बेरीज करू. 5 प्लस 4 किती आलं 9 आलं. 4 प्लस 2 किती आलं 6 आलं. आणि हा 169 अपॉन 25 विच इज इक्वल टू काय मिळालं सेक स्क्वेअर थिटा. देन वी हॅव टू गेट व्हॅल्यू काय मिळाली सेक स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 169 अपॉन 25. आता परत आपण काय लिहू शकतो यांचं स्क्वेअर रूट काढलं 169 अपॉन 25 विच इज इक्वल टू सेक थिटा. कळतंय. आता स्क्वेअर रूट घ्यायचं. स्क्वेअर रूट ऑफ द 169 किती येते 13 येते. 25चं किती येते 5 येते विच इज इक्वल टू काय आला त्या ठिकाणी सेक थिटा. मीन्स हिअर वी हॅव टू गेट द व्हॅल्यू काय मिळाली 13/5 विच इज इक्वल टू काय आला त्या ठिकाणी सेक थिटा. आपल्याला काय काय व्हॅल्यू काढायची होती सेक थिटाची काढली. आता आम्हाला व्हॅल्यू काढायची आहे कॉस थिटाची. मग परत आपण रिलेशन बघितलं होतं मगाशी सेक थिटा विच इज इक्वल टू 1 अपॉन काय म्हटलो आपण त्या ठिकाणी कॉस थिटा. म्हणजे सेकचं आणि कोणाचं रिलेशन आहे कॉसचं. मग आपण इथे हेच लिहूया सेक थिटाची व्हॅल्यू आपल्याला लिहायची. सेक थिटाची व्हॅल्यू किती आहे 13/5 म्हणजे या सेक थिटाची व्हॅल्यू किती आली 13/5 विच इज इक्वल टू 1 अपॉन कोण आलं कॉस थिटा. कळतंय. 13/5 इज इक्वल टू 1 अपॉन काय आला कॉस थिटा. देन व्हॅल्यू कोणाची काढायची आपल्याला कॉस थिटाची. म्हणजे रेसिप्रोकल केला. ह्याचा जर रेसिप्रोकल केला तर ह्या नंबर्स पण रेसिप्रोकल करायचं म्हणजे 5 अपॉन किती आलं 30. आणि म्हणून कॉस थिटाची व्हॅल्यू जी आहे ती कॉस थिटाची व्हॅल्यू किती आली त्या ठिकाणी 5/30. कळलं. देन वी हॅव टू आस्क द व्हॅल्यू कुठली काढायला सांगितल्या साइन थिटा. आता साइन थिटा काढायची असेल तर आम्हाला रिलेशन माहिती आहे यांच्यामधलं आयडेंटिटी साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा विच इज इक्वल टू 1. ही आयडेंटिटी काय करायची आम्हाला त्या ठिकाणी यूज करायची. मग आम्ही काय लिहू शकतो हेन्स साइन स्क्वेअर थिटा विच इज इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. म्हणजे कॉस स्क्वेअर थिटाला मी RHSला नेलं म्हणून 1 मायनस काय आलं कॉस स्क्वेअर थिटा. हेन्स साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस कॉस थिटा ही व्हॅल्यू किती आहे 5/13 ब्रॅकेट काय आला त्या ठिकाणी स्क्वेअर आला. कळते. हेन्स साइन स्क्वेअर थिटा विच इज इक्वल टू 1 मायनस 5चा स्क्वेअर किती आला 25, 13चा स्क्वेअर किती आला 169. हेन्स साइन स्क्वेअर थिटा विच इज इक्वल टू आता आम्ही काय करणार परत छेद सेम नाही आहे म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन. त्या 169 न 1ला मल्टिप्लाय केलं 169 मायनस काय आला त्या ठिकाणी 25 अपॉन काय आला त्या ठिकाणी 169. हेन्स साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू आता 169 मधनं 25 काय करायचं मल्टिप्लाय काय करायचं सबट्रॅक्ट करायचं. 9 मायनस 5 किती आलं 4, 6 मायनस 2 किती आलं 4 आणि हा काय आला 1, 144 अपॉन काय आला 169 आला. परत काय करणार वी हॅव टू टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. साइन थिटा इज इक्वल टू 144 अपॉन काय आला 169 विच इज इक्वल टू 144चं काय आलं त्या ठिकाणी 12 आणि 169चं किती आलं 30. मीन्स वी हॅव टू गेट द व्हॅल्यू काय मिळाली साइन थिटा विच इज इक्वल टू 12 अपॉन काय मिळाली त्या ठिकाणी 30. म्हणजे आम्हाला व्हॅल्यू ज्या सांगितलेल्या होत्या त्या कुठल्या कुठल्या सांगितल्या होत्या. एक व्हॅल्यू होती सेक थिटाची ती किती आली 13/5 आली. एक काय सांगितली होती कॉस थिटाची विच इज इक्वल टू 5 अपॉन काय आलं 13 आलं. आणि एक व्हॅल्यू कोणाची होती साइन थिटाची विच इज इक्वल टू किती आलं 12/13. म्हणजे बाय युझिंग द काय केलं आपण त्या ठिकाणी ट्रिगोनोमेट्रिक आयडेंटिटीज वी हॅव टू सॉल्व दिस काय केलं त्या ठिकाणी एक्झाम्पल. नेक्स्ट क्वेश्चन हिअर वी हॅव टू सी प्रूव्ह दॅट. आता प्रूव्ह दॅट म्हणजे काय सिद्ध करा. आता सिद्ध करा करत असताना आपल्याला काय करायचं आहे कधी कधी आपल्याला LHS विच इज इक्वल टू RHS करायचं आहे. काय वेळेला LHSची व्हॅल्यू काढायची परत RHSची काढायची त्या दोन्ही व्हॅल्यू इक्वल आहेत का बघायच्या. म्हणजे अशा पद्धतीने वी हॅव टू सॉल्व प्रूव्ह दॅट. आता हिअर वी हॅव टू आस्क वन एक्झाम्पल. फर्स्ट एक्झाम्पल हिअर वी हॅव टू गिव्हन
साइन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस थिटा प्लस कॉस थिटा विच इज इक्वल टू सेक थिटा. म्हणजे याच्यातली LHS जी आहे ती कोणती आहे, साइन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस थिटा प्लस कॉस थिटा ही LHS झाली आणि सेक थिटा मीन्स कोण आलं त्या ठिकाणी, RHS आहे. आता इथे LHS विच इज इक्वल टू RHS आपल्याला काय करायचं आहे, प्रूव्ह करायचं आहे. मग पहिल्यांदा आपण एक्झाम्पल लिहून घेऊया. साइन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस थिटा प्लस कॉस थिटा विच इज इक्वल टू सेक थिटा. आता फर्स्ट वी हॅव टू रिटर्न LHS. आता LHS कोणती आपली, साइन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस थिटा प्लस कॉस थिटा ही जी टर्म आपल्याला दिसते दिस इज काय आमची LHS आहे, बरोबर आहे. पहिल्यांदा आपण LHS काय करूया, सॉल्व्ह करून घेऊया. हेन्स आता इथे घेतलं, याला डिनॉमिनेटर 1 आहे, बेरीज करायची असेल तर काय पाहिजे, त्यांचे डिनॉमिनेटर सेम पाहिजे, बरोबर आहे. मग आपल्याला काय केलं पाहिजे, क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं पाहिजे. ह्या 1 साइन स्क्वेअर थिटाला मल्टिप्लाय केलं तर साइन स्क्वेअर थिटाच येतोय प्लस कॉस थिटा मल्टिप्लाइड बाय धिस कॉस थिटा प्लस काय आलं त्या ठिकाणी कॉस स्क्वेअर काय आला थिटाला अपॉन आता कॉस थिटा इंटू 1 काय आलं त्या ठिकाणी कॉस थिटा म्हणजे साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा अपॉन काय मिळालं कॉस थिटा. मग आपल्याला सगळ्यांना आयडेंटिटी माहिती आहे, कोणती आयडेंटिटी माहित आहे, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. ही ट्रिगोनोमेट्रिक आयडेंटिटी आपल्याला माहिती आहे, म्हणजे साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 ही प्रॉपर्टी आपण इथे यूज करू शकतो. मीन्स आम्ही काय सांगणार, हेन्स साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा विच इज इक्वल टू 1 हेन्स काय म्हणूया आपण 1 अपॉन काय मिळालं आपल्याला त्या ठिकाणी कॉस थिटा, म्हणजे आम्हाला व्हॅल्यू काय मिळाली 1 अपॉन कॉस थिटा. आता आपल्याला परत एक रिलेशन माहित आहे, आपण काय सांगतो, बट 1 अपॉन कॉस थिटा विच इज इक्वल टू आयडेंटिटी माहिती आहे आपल्याला. 1 अपॉन कॉस थिटा म्हणजे कोण असतोय, सेक थिटा मीन्स 1 अपॉन कॉस थिटा. हिअर वी हॅव टू रिटर्न काय मिळालं त्या ठिकाणी सेक थिटा. दिस इज इक्वेशन नंबर काय म्हणूया आपण त्या ठिकाणी 1 म्हणूया, म्हणजे 1 अपॉन कॉस थिटा म्हणजे LHS आम्हाला काय मिळाली सेक थिटा मिळाली, राईट. देन आम्हाला काय सांगितलंय RHS. आता RHS काय आहे, RHS इट इज काय सांगतो आपण त्या ठिकाणी RHS हा काय आहे सेक थिटा. मग ह्याला आपण काय म्हटलं त्या ठिकाणी इक्वेशन नंबर 2 घेतलं. सेक थिटाची एकच व्हॅल्यू RHS ला आहे तसं लिहून घेतलं. आम्ही ऑब्झर्व केलं इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 काय दिसतंय, RHS जेवढी आहे तेवढीच हिअर काय आहे त्या ठिकाणी LHS. म्हणजे आम्ही काय सांगू शकतो, हेन्स LHS विच इज इक्वल टू काय म्हटलं आपण त्या ठिकाणी RHS. आता LHS विच इज इक्वल टू RHS म्हणजे आम्ही काय सांगितलं त्या ठिकाणी, हेन्स सेक थिटा विच इज इक्वल टू काय आलं त्या ठिकाणी सेक थिटा. म्हणजे दोन्ही बाजू कशा आल्या त्या सारख्या आल्या. म्हणजे आम्ही प्रूफ काय केलं त्या ठिकाणी, साइन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस थिटा प्लस कॉस थिटा विच इज इक्वल टू सेक थिटा बी काय झालं त्या ठिकाणी प्रूव्ह झालं. कळतंय काय बघा, हे काय केलं आम्ही त्या ठिकाणी प्रूफड, बी काय झालं त्या ठिकाणी प्रूफड. आणि एकदा बघा आम्ही काय केलं, साइन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस थिटा प्लस कॉस थिटा विच इज इक्वल टू सेक थिटा प्रूव्ह करायचंय. म्हणजे काय, LHS विच इज इक्वल टू RHS करायचं. LHS पहिल्यांदा आपण लिहून घेतली, साइन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस थिटा प्लस कॉस थिटा, बरोबर. आता इथं आपण 1 केलं का तर ह्याचा डिनॉमिनेटर काय नाही म्हणजे 1 लिहिला तरी चालतंय. मग आम्ही काय करणार, बेरीज करायची असेल तर डिनॉमिनेटर कसा पाहिजे, सेम पाहिजे. म्हणून इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, 1 साईनला मल्टिप्लाय केल्यावर साइन स्क्वेअर थिटा आला प्लस आला कॉसनं कॉसला मल्टिप्लाय केलं कॉस स्क्वेअर थिटा आला अपॉन कॉस थिटा इंटू 1 किती आलं कॉस थिटा. मग आम्ही कुठली आयडेंटिटी यूज केली, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. म्हणून आपण इथं साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू काय लिहिली 1 अपॉन काय लिहिला कॉस थिटा म्हणजे 1 अपॉन कॉस थिटा म्हणजेच आम्ही 1 अपॉन कॉस म्हणजेच काय सांगतो सेक थिटा आणि मग आम्हाला व्हॅल्यू काय मिळाली सेक थिटा. ही व्हॅल्यू कोणाची आली LHS ची म्हणजे LHS विच इज इक्वल टू काय आलं सेक थिटा. देन वी हॅव टू कॅरीड RHS किती होतं सेक थिटाच होतं. म्हणजे आम्ही काय सांगू शकतोय जेवढा LHS आहे तेवढाच कोण आला RHS आला. म्हणजे आम्ही काय सांगू शकतोय साइन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस थिटा प्लस कॉस थिटा विच इज इक्वल टू सेक थिटा बी काय झालं त्या ठिकाणी प्रूव्ह झालं. नेक्स्ट एक्झाम्पल हिअर वी हॅव टेकन कॉस स्क्वेअर थिटा इन ब्रॅकेट 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. दिस इक्वेशन ऑल्सो वी हॅव टू काय करणार त्या ठिकाणी प्रूव्ह दॅट करणार. फर्स्ट वी हॅव टू काय करूया राईट डाऊन द एक्झाम्पल
कॉस स्क्वेअर थीटा इन ब्रॅकेट 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. दिस इज काय झाली LHS. हेन्स आम्ही लिहूया इथं. हेन्स LHS म्हणजे लेफ्ट हँड साईड जी आहे ती लिहून घेतली. कॉस स्क्वेअर थीटा इन ब्रॅकेट 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा. आपण पहिल्यांदा काय केलं आहे अशी LHS लिहून घेतली. RHS किती आहे आपली 1 आहे. हे आपल्याला पहिल्यांदा हे काय करायचं सॉल्व्ह करून घेऊ. हेन्स आपण असं लिहू शकतोय कॉस स्क्वेअर थीटा इंटू इथं काय लिहू शकतोय त्या ठिकाणी सेक स्क्वेअर थीटा. तुम्हाला हे कसं आलं तर आपल्याला प्रॉपर्टी माहित आहे की 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा विच इज इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा. ही आयडेंटिटी आपण बघितली होती ट्रिगोनोमेट्रिक आयडेंटिटीजमध्ये. एक बघितली होती साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 बघितलं होतं. एक बघितली होती 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा आणि एक बघितली होती 1 प्लस कॉट स्क्वेअर थीटा विच इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थीटा. बघा लक्षात आहेत की बघा सगळे आयडेंटिटी. ही आयडेंटिटी आम्ही काय केलं होतं त्या ठिकाणी यूज केलेल्या होत्या आणि मग ही आयडेंटिटी इथं वापरली. 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा मीन्स कोण घेतलं सेक स्क्वेअर थीटा. हिन्स परत आपण लिहू शकतोय कॉस स्क्वेअर थीटा इंटू सेक स्क्वेअर थीटा म्हणजेच कोण 1 कॉस स्क्वेअर थीटा म्हणजे परत आपण इथं लिहू शकतोय काय लिहू शकतोय सेक थीटा विच इज इक्वल टू 1 अपॉन काय येणार आहे त्या ठिकाणी कॉस थीटा. ही आयडेंटिटी आपण यूज केली म्हणजे सेकची व्हॅल्यू किती असते 1 अपॉन कॉस असते. इथं स्क्वेअर आहे म्हणून आपण इथं काय लिहिलं स्क्वेअर लिहिले. 1चा स्क्वेअर किती असतो 1च असतो म्हणजे 1 अपॉन काय लिहिलं कॉस स्क्वेअर थीटा. आता हा कॉस स्क्वेअर थीटाला हा कॉस स्क्वेअर थीटा कॅन्सल झाला म्हणजे LHSला व्हॅल्यू किती मिळाली 1 मिळाली म्हणजे LHSला किती आली 1 आली. आता LHS 1 आली तर आम्ही काय सांगितलंय RHSला किती आहे व्हॅल्यू आमची 1च आहे. हा आमचं इक्वेशन नंबर 2 झालं. म्हणजे आता काय दिसतंय बघा LHSची जेवढी व्हॅल्यू आहे तेवढीच कोणाची आहे RHSची. म्हणजे आम्ही इथं काय म्हणू शकतोय हेन्स 1 इज इक्वल टू 1 म्हणजे काय सांगितलं LHS विच इज इक्वल टू RHS. म्हणजे आम्ही काय प्रूफ केलं तर इथं आपण लिहूया हेन्स कॉस स्क्वेअर थीटा इन ब्रॅकेट 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा विच इज इक्वल टू 1 विच विल हॅव बी काय केलं त्या ठिकाणी प्रूव्ह केलं. म्हणजे आम्ही काय केलं LHS पहिल्यांदा सोडून घेतली आणि मग आम्ही त्याच्यावरनं प्रूफ काय केलं जेवढी LHS आहे तेवढीच RHS आहे म्हणजे कॉस स्क्वेअर थीटा इन ब्रॅकेट 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 विच विल हॅव बी काय केलं त्या ठिकाणी प्रूव्ह हियर. नेक्स्ट एक्झाम्पल हियर वी हॅव टू प्रूव्ह दॅट इन द रूट 1 मायनस साइन थीटा अपॉन 1 प्लस साइन थीटा which is equal to sec theta minus tan theta. First we have to written this example 1 minus sin theta upon 1 plus sin theta which is equal to sec theta minus tan theta. पहिल्यांदा आपण एक्झाम्पल लिहून घेतलं. आता याच्यातली पहिल्यांदा we have taken LHS. आता LHS पहिल्यांदा घेऊया लिहून आपण 1 मायनस साइन थीटा अपॉन काय करायचं आहे 1 प्लस साइन थीटा. 1 मायनस साइन थीटा अपॉन 1 प्लस साइन थीटा. आता हे प्रूफ करायचं आहे. आता प्रूफ करत असताना आपण लक्षात काय ठेवायचं आम्हाला RHS कोणते हे पण आपल्या डोळ्यासमोर असणं गरजेचं आहे. मग LHS आम्हाला पहिल्यांदा सिम्प्लिफाय करून घ्यायचं आहे नंतर आपण कोणाकडे जाणार आहे RHS कडे. आता इथं सिम्प्लिफाय करायचं असेल तर वी हॅव टू रिटर्न हियर हेन्स इन द रूट 1 मायनस साइन थीटा अपॉन 1 प्लस साइन थीटा की न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला एका सेम नंबरनं त्या ठिकाणी मल्टिप्लाय करतो किंवा डिवाइड करत असतो. आता इथं आपण सेम संख्येनंच काय करूया इथं मल्टिप्लाय करूया. मी काय करते इथं 1 मायनस साइन थीटानं न्यूमरेटरला मल्टिप्लाय करते ॲज वेल ॲज डिनॉमिनेटरला सुद्धा काय केलं इथं मल्टिप्लाय केलं. मी काय केलं बघा 1 मायनस साइन थीटा अपॉन 1 प्लस साइन थीटा इंटू 1 मायनस साइन थीटा अपॉन 1 मायनस साइन थीटा म्हणजे न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला सेम नंबरनं काय केलं सेम संख्येनं काय केलं मल्टिप्लाय केलं. आता तुम्ही म्हणणार मायनसच काय घेतला प्लस का घेतला नाही. इथं साइन मायनस आहे म्हणून मी इथं काय घेतले मायनस घेतले. जर इथं प्लस असतं तर मी इथं काय केलं असतं या डिनॉमिनेटरनं 1 प्लस साइन थीटानं दोन्ही बाजूला काय केलं असतं मल्टिप्लाय केलं असतं. हेन्स इन द रूट आता इथं 1 मायनस साइन थीटा आहे हा पण 1 मायनस साइन थीटा आहे
सेम टर्म आहे तिथं, म्हणून आम्ही काय लिहिणार 1 मायनस साइन थिटा ब्रॅकेट स्क्वेअर. एकसारखेच टर्म आहेत म्हणून त्यांचा काय झाला, दोन्हींचा गुणाकार म्हणजे त्याचा काय झाला, स्क्वेअर झाला. आता इथं जर बघितलं तर 1 मायनस साइन थिटा इन वन ब्रॅकेट आणि अनादर ब्रॅकेटमध्ये काय आलं 1 मायनस साइन थिटा. म्हणजे इथं आता प्लस आहे इथं मायनस आहे, हे दोन वेगवेगळे कंस आले बरोबर. सेम होते म्हणून त्यांचा काय केला आपण, स्क्वेअर केला. देन वी हॅव टू रिटर्न हिअर. आता इथं आपल्याला एक प्रॉपर्टी माहित आहे, एका कंसात ए प्लस बी अनादर ब्रॅकेटमध्ये ए मायनस बी, म्हणजे आम्ही काय लिहितो ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ही आयडेंटिटी आम्हाला माहिती आहे आणि हीच आयडेंटिटी इथं आम्ही यूज करणार. म्हणजे इन ब्रॅकेटमध्ये एकात काय 1 प्लस साइन थिटा आहे आणि अनादर ब्रॅकेटमध्ये काय 1 मायनस साइन थिटा आहे. म्हणजे एकाला ए मांडलं ह्याला बी मांडलं तर ए प्लस बी आणि ए मायनस बी, म्हणजे इथं काय आलं ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. म्हणजे इथं आम्ही काय लिहू शकतोय 1 स्क्वेअर मायनस काय लिहू शकतोय साइन स्क्वेअर थिटा लिहू शकतोय. हिन्स परत आपण काय लिहिलं, हिन्स इन द रूट आपण घेऊया इथं, हिन्स इन द रूट 1 मायनस साइन थिटा ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजे ही टर्म ॲज इट इज आपण लिहून घेतली आणि इथं काय घेणार आहे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ए स्क्वेअर म्हणजे पहिली टर्म कुठली आहे 1 स्क्वेअर. 1 स्क्वेअर किती असते 1च असते म्हणून 1 लिहिला, मायनस घेतला. बी टर्म कोणती आहे साइन थिटा आहे म्हणून इथं काय लिहूया आपण त्या ठिकाणी साइन स्क्वेअर थिटा लिहू. कळतंय का बघा, इथं काय लिहिलं 1 मायनस साइन थिटा ब्रॅकेट स्क्वेअर आणि इथं ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे 1चा स्क्वेअर 1 मायनस काय आलं त्या ठिकाणी साइन स्क्वेअर थिटा. आता परत आपण लिहूया हिन्स इन द रूट 1 मायनस साइन थिटा ब्रॅकेट स्क्वेअर आणि आपण आता मगाशी आपण एक आयडेंटिटी यूज केली होती, मग सांगितलं होतं साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. मग ह्याच्यावरनं मी काय लिहू, कॉस स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू काढू शकते मी. कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस हा साइन स्क्वेअर थिटा RHSला गेला तर 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. म्हणजे आता इथं आम्हाला काय पाहिजे 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. हा 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा म्हणजे नथिंग बट कोण असणार आहे कॉस स्क्वेअर थिटा. म्हणून आपण इथं काय लिहूया कॉस स्क्वेअर थिटा. वाटल्यास तुम्ही रिझन लिहिणार असला तर लिहा इथं कॉस स्क्वेअर थिटा विच इज इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. कळतंय, म्हणजे फक्त मी काय करायला लागलो ट्रिगोनोमेट्रिक आयडेंटिटीज त्या ठिकाणी यूज करायला लागलो. प्रॉपर्टी ज्या आहेत ट्रिगोनोमेट्रिक फंक्शनच्या त्या यूज करतोय. हिन्स आता काय करू शकतोय स्क्वेअर रूट ऑन द बोथ साईड म्हणजे स्क्वेअर रूट काढला आपण तर इथं काय राहणार शिल्लक 1 मायनस साइन थिटा राहणार बरोबर आहे. ह्या रूटला हा 2 निघून गेला आणि ह्या 2ला हा रूट गेला तर अपॉन कोण आलं त्या ठिकाणी कॉस थिटा. म्हणजे 1 मायनस काय आला त्या ठिकाणी साइन थिटा अपॉन काय मिळालं कॉस थिटा. हिन्स आता ह्या कॉस थिटाने सेपरेटली डिवाइड करूया 1 अपॉन कॉस थिटा मायनस साइन थिटा अपॉन कॉस थिटा. टर्म काय केल्या फक्त आपण सेपरेट केले. जे एकला एकदा कॉस थिटानं डिवाइड केलं मायनस आलं इथं साइन थिटा अपॉन काय केलं कॉस थिटा. परत प्रॉपर्टी यूज करायची 1 अपॉन कॉस थिटा. 1 अपॉन कॉस थिटा म्हणजे कोण असते सेक थिटा. आपण इथं लिहूया 1 अपॉन कॉस थिटा विच इज इक्वल टू काय मिळालं सेक थिटा आणि मायनस साइन अपॉन कॉस. ही पण प्रॉपर्टी आपल्याला झाल्या साइन थिटा अपॉन कॉस थिटा विच इज इक्वल टू काय असते टॅन थिटा. म्हणून आपण इथं काय लिहूया मायनस टॅन थिटा. म्हणजे आम्हाला काय करायचं होतं आम्ही कुठं चाललोय RHSला चाललोय बरोबर आहे. हिन सेक थिटा मायनस टॅन थिटा दिस इज द व्हॅल्यू कुणाच्या आली आमच्या LHSच्या. आता आपण परत काय लिहून घ्यायचं आहे RHS. RHS मध्ये काय आहे सेक थिटा मायनस टॅन थिटा दिस इज इक्वेशन नंबर 2. आता इथं आम्हाला जर बघितलं तर इक्वेशन मध्ये काय दिसते हा RHS जेवढा आहे तेवढाच कोण आहे LHS आहे. म्हणजे आम्ही काय लिहू शकतो हे LHS विच इज इक्वल टू RHS मीन्स काय लिहिलं सेक थिटा मायनस टॅन थिटा. हा पुन्हा एक कळला सेक थिटा मायनस टॅन थिटा आहे. म्हणजे आम्ही काय प्रूव्ह केलं जेवढी LHS आहे तेवढीच किती आली RHS आली. मग LHS आमचं काय होतं हिन्स 1 मायनस साइन थिटा अपॉन काय होतं 1 प्लस साइन थिटा 1 मायनस साइन थिटा अपॉन 1 प्लस साइन थिटा विच इज इक्वल टू होतं सेक थिटा मायनस टॅन थिटा विच
विल हॅव टू प्रूफ हिअर. म्हणजे आम्ही प्रूफ काय केलं 1 मायनस इन द रूट 1 मायनस साइन थिटा अपॉन 1 प्लस साइन थिटा विच इज इक्वल टू सेक थिटा मायनस काय केलं त्या ठिकाणी टॅन थिटा. परत एकदा बघा समजलंय का उदाहरण. इथे LHS लिहून घेतली. आता इथं मला काय करायचं आहे टर्म कॅन्सल करण्यासाठी जर मी काय केलं की न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला या ठिकाणी सेम टर्म मल्टिप्लाय केलं आणि सेम टर्म कुठली घेतली 1 मायनस साइन थिटानं न्यूमरेटरला मल्टिप्लाय केले आणि डिनॉमिनेटरला पण त्या संख्येनं मल्टिप्लाय केलं. मग इथं काय आलं 1 मायनस साइन थिटा इंटू 1 मायनस साइन थिटा सेम टर्म असल्यामुळे त्यांचा काय झाला स्क्वेअर झाला. म्हणजे 2 इंटू 2 असतं तर 2 स्क्वेअर करतो त्या पद्धतीने इथं 1 मायनस साइन थिटा इंटू 1 मायनस साइन थिटा म्हणून 1 मायनस साइन थिटा स्क्वेअर आला. आता इथे एका कंसात प्लस आहे इथे एका कंसात मायनस आहे म्हणून आपण ही प्रॉपर्टी काय करणार यूज करणार. म्हणून आम्ही काय लिहिलं 1 प्लस साइन थिटा 1 मायनस साइन थिटा मीन्स काय लिहिलं 1 मायनस साइन स्क्वेअर काय लिहिलं थिटा लिहिलं. आता परत काय म्हटलो आपण इथं ही प्रॉपर्टी यूज केली साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 आणि त्याच्यावरून आम्हाला 1 मायनस साइन स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू काय मिळाली कॉस स्क्वेअर थिटा म्हणून आपण इथं काय लिहिलं कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे इन द रूट 1 मायनस साइन थिटा ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर थिटा. आता हे रूट नको आहे आम्हाला म्हणजे ह्या 2ला हा रूट गेलं म्हणून इथं आलं 1 मायनस साइन थिटा ह्या 2ला हे रूट गेलं म्हणजे इथं आलं कॉस थिटा. आता परत काय करायचं टर्म सेपरेट केल्या 1 अपॉन कॉस थिटा मायनस साइन थिटा अपॉन कॉस थिटा केलं. बट 1 अपॉन कॉस थिटा म्हणजे कोण आहे सेक थिटा म्हणून आपण इथं लिहिलं सेक थिटा आणि साइन थिटा अपॉन कॉस थिटा म्हणजे कोण आहे टॅन थिटा. देअरफॉर वी हॅव टू रिटर्न हिअर टॅन थिटा हेन्स काय आलं सेक थिटा मायनस टॅन थिटा. म्हणजे वेन वी हॅव टू सॉल्विंग LHS देन वी हॅव टू गेट द आन्सर काय मिळालं सेक थिटा मायनस टॅन थिटा. दिस आन्सर विल बी इक्वल टू पुन्हा इतकं आहे RHS. हिअर RHS किती आहे सेक थिटा मायनस टेन थिटा. म्हणजे LHS आणि RHS काय कशा आल्या इक्वल आल्या म्हणून आम्ही काय प्रूफ केलं इन द रूट 1 मायनस साइन थिटा अपॉन 1 प्लस साइन थिटा विच इज इक्वल टू सेक थिटा मायनस काय केलं त्या ठिकाणी टॅन थिटा.